ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। यानंतर बातमी पाहूयात सविस्तर। लोकसभेच्या निवडणुकीनंतर भाजपाने त्यांच्या विजयाचा आलेख सतत उंचावत ठेवलाय। निवडणुकीत सलग विजय मिळवूनही भाजपाच्या गोटात अस्वस्थता वाढल्याचं सांगितलं जातं। दिल्लीतील बैठकीत पंतप्रधान मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्या आहेत। सलग विजयानंतरही भाजपमध्ये अस्वस्थता। सत्तेमुळे नेते आणि जनतेत अंतर निर्माण होऊ देऊ नका। नव्या टीमला पंतप्रधान मोदींच्या कानपिचक्या। भाजपच्या नव्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात नुकतीच एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची उपस्थिती होती। पक्षाच्या सूत्रांच्या माहितीनुसार बैठकीदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना सौम्य पण स्पष्ट शब्दात कानपिचक्या दिल्या। गेल्या काही वर्षातील पक्षाला मिळत असलेल्या सातत्यपूर्ण निवडणूक विजयांमुळे गाफील राहू नका असा स्पष्ट सल्ला त्यांनी दिला। तर सत्तेमुळे भाजपाचे नेते आणि सर्वसामान्य जनता यांच्यात अंतर निर्माण होत असल्याची जाणीव पक्षाध्यक्ष नितीन नबीन यांनी करून दिली। तसेच पक्षाच्या नेत्यांना जनतेशी पुन्हा संपर्क वाढवण्याची गरज असल्याच्या सूचना त्यांनी बैठकीत दिल्यात। पंतप्रधान मोदी यांनी नितीन नबीन यांच्या नव्या टीमबाबत पूर्ण विश्वास व्यक्त केलाय। पंतप्रधानांनी प्रत्येक पदाधिकाऱ्याचं म्हणणं सविस्तरपणे ऐकून घेतलं। 2014 मध्ये काँग्रेस प्रणित संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार विरोधातील लाटेमुळे भाजपाला सत्ता मिळाली, तर 2019 मध्ये गरिबांसाठी राबवलेल्या कल्याणकारी योजना आणि देशाच्या अंतर्गत व बाह्य सुरक्षेमुळे जनतेनं भाजपला पुन्हा सत्तेवर आणलं। 2024 मध्ये विरोधकांच्या अपप्रचाराकडे दुर्लक्ष करून जनतेनं भाजपाच्या हाती पुन्हा सत्तेची चावी दिली। सध्या बहुतांश मतदारांचा कल आपल्याकडे असला तरीही मिळालेल्या विजयांना गृहीत धरून चालणार नाही अशा शब्दात पंतप्रधानांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या। नवीन संघटनात्मक कार्यकारिणी जाहीर करण्यात झालेल्या अनेक महिन्यांचा विलंब आणि मंत्रिमंडळ फेरबदलाच्या सुरू असलेल्या जनमानसातील पक्षाचं मत अधिकाधिक चांगलं करण्याची जबाबदारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर देण्यात आली आहे। नीट पेपर फुटी प्रकरणात राजधानी दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीनं आंदोलन केलं होतं। त्याकडे पक्षश्रेष्ठींनी वेळीच लक्ष दिलं असतं तर कदाचित आज पक्षासमोर इतकी मोठी आव्हाने निर्माण झाली नसती असा सूर या बैठकीत आल्यावर त्यावर पक्षाने विचारमंथन केलं। या आंदोलनांमधील चर्चेचा केंद्रबिंदू आता शिक्षण आणि रोजगार यासारख्या मूलभूत प्रश्नांकडे वळल्याने केंद्र सरकारला त्यावर ठोस तोडगा काढावाच लागणार आहे। आगामी काळात उत्तर प्रदेश सारख्या महत्त्वाच्या राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहे, त्यामुळे केंद्र सरकार विरोधात तरुणांचा रोष असाच राहिल्यास त्याचे निवडणुकीत मोठे पडसाद उमटू शकतात। त्यातच पक्षातील अंतर्गत गटबाजी तसेच जातीय पातळीवरील मतभेद आणि संघर्ष यामुळे भाजप समोरील आव्हाने वाढत असली तरी त्यावर तातडीने ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश पक्षाध्यक्षांनी दिलेत। एकूणच पक्षाला विजय मिळत असला तरी जनमानसात मिळून मिसळून राहून निवडणुकांबाबत कोणत्याही परिस्थितीत गाफील न राहण्याचा सल्ला मोदी आणि नबीन यांनी पदाधिकाऱ्यांना दिलाय। भाजपातील पक्षांतर्गत अस्वस्थता या बैठकीत जाणवली असल्यानं त्यावर तात्काळ उपाय शोधण्याची नवी मोहीम आता पक्षाच्या वरिष्ठांनी हाती घेतली आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।